तो तिला म्हणाला, तू माझा द्वेष का करतेस? स्पष्ट शब्दात केलेल्या या पृच्छेला तेवढ्याच स्पष्ट शब्दात उत्तर मिळाले. नवरा पत्नीचे भरणपोषण करतो म्हणून त्याला भर्ता म्हणतात. तो तिचे संरक्षण करतो म्हणून त्याला पती म्हणतात. आपल्या येथे तर सर्व उलटेच आहे. तुम्ही स्वतः जन्मांध आहात. मुलाबाळांचे लेंढार तेवढे तुम्ही माझ्या गळ्यात बांधून टाकले. तुमचे सर्वांचे कष्ट उपसता उपसता मी अगदी थकून गेले आहे. तुमचे पोषण करण्याची ताकद आता माझ्यात उरलेली नाही. काबाड कष्ट करण्यालाही काही मर्यादा असते. माझी सहनशक्ती आता संपुष्टात आली आहे. त्यात तुम्ही माझ्याशी एकनिष्ठही नाही. तेव्हा तुमच्याशी काही संबंध ठेवण्याची माझी इच्छाच नाही. इतपर मी तुमची सेवा करणार नाही. क्रोधित झालेल्या दीर्घतम्याने तिला सर्व पुत्रांसमक्ष म्हटले, एखाद्या क्षत्रिय कुळात मला घेऊन चल. तेथे तुला मी भरपूर द्रव्य मिळवून देतो. हे ऐकून तर प्रद्वेषीचा संताप आणखीनच उफाळला. ती म्हणाली, अडलय माझं खेटर. मला तुझे द्रव्यही नको आणि तूही नकोस. तुझ्या द्रव्याने मला कसलेही सुख लागणार नाही. आतापर्यंत मी जे भोगले ते पुष्कळ झाले. आता माझ्या डोक्यावरून पाणी गेले आहे. यापुढे तुला तुझा मार्ग मोकळा आहे आणि मला माझा मोकळा आहे. हे ऐकून आधीच संतापलेल्या दीर्घतम्याच्या रागात घृताची आहुती पडल्यासारखे झाले. त्याने अखिल स्त्री जातीसाठीच शापवाणी उच्चारली. आजपासून मी स्त्रियांकरता मर्यादा आखून देत आहे. स्त्रीला एकच पती असेल व आमरण तोच तिचे आश्रयस्थान असेल. पती जिवंत असला किंवा नसला तरी ती अन्य पुरुषाशी विवाह करू शकणार नाही. तिने तसे केले तर ती अधपतीत ठरेल. स्त्री विवाह न करता कुमारी राहिली तरीही ती पातकी ठरेल. विवाह न करता राहणाऱ्या स्त्रीने धनार्जन केले तर त्या धनाचा तिने घेतलेला उपभोगही व्यर्थ ठरेल. जगात ती फक्त टवाळीस पात्र ठरेल. स्त्री दास्याची ही नांदी होती.